नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला पाठीमागचा भाग कसा तयार करायचा ब्लाउजचा हा दाखवणार आहे। पाठीमागचे टक्स कसे टाकायचे, गळ्याची गोलाई किती घ्यायची हे दाखवणार आहे। आता हे समोरचा पूर्ण भाग रेडी करून घेतलेला आहे मी, त्याबरोबरच बाही पण तयार करून घेतलेली आहे। आता आपण पाठीमागचा भाग कसा तयार करायचा हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। हे बघा, हे कटिंग करून घेतलेला आहे ब्लाउज मी, तरी तुम्हाला एकदा मापे टाकून दाखवते। बघा, 14 इंच उंची रेडी करून घ्यायची आहे मला। 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी। 34 इंचाची चेस्ट घ्यायची। 8.5 इंच कटिंग करून घेतलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवलेला आहे। 5.5 इंचाचं शोल्डर, त्याबरोबर 5.5 इंचाचा आपल्याला मोंडा पण करून घ्यायचा आहे आणि 1 किंवा 1.25 इंचावर मोंड्याची गोलाई घ्यायची। आता गळा कसा कट करायचा हे बघा। आता आपल्याला 2 इंचावर मी पहिली मार्किंग करून घेते। 2 इंचापेक्षा एक लाईन जास्त घेतली तरी चालेल, त्यामुळे गोलाई छान येते गळ्याची। त्यानंतर आता 10.5 इंचावर मार्किंग करून गळा पूर्ण आखून घ्यायचा आहे। आता खालची लाईन किती घ्यायची? खालची लाईन 3 वर घ्यायची, कारण डीप गळा येतो। कमी पण घेऊ शकता, पण जास्त डीप घ्यायचा असेल तर 3 इंचावर घ्यायचं। आणि इथे आता आपल्याला 1 इंचावर मार्जिन करून मी गळ्याला गोलाईचा आकार देते। त्यानंतर जे चौकोनी बॉक्स केलता त्याच्या थोडंसं बाहेर गोलाई घेऊन आपल्याला हा डीप गळा कट करून घ्यायचा आहे। हे बघा, आता हे आपण अस्तर आणि ब्लाउज एकत्र ठेवून घेऊयात। आता इथं कट करायचा नाही आपल्याला, आपण पहिले जोडून घेऊयात पूर्ण। शिलाई मारून घ्यायच्या आणि कधीही ब्लाउज पीस कट करताना थोडं जास्त कट करायचं, जेणेकरून आपले माप व्यवस्थित येईल आणि फिनिशिंग पण छान येते। एक्स्ट्राचं कापड सोडलेलं मग नंतर कट करून घेता येतं तो। आता हे गोलाई दिलेला भाग आपल्याला आजचा नंतर कट करायचा आहे। आतला भाग जो आहे तो नंतर कट करून घ्यायचा आणि बरोबर आपल्याला नंतर जी गोट वगैरे टाकायचा असतो त्यावरून ही शिलाई यावी म्हणून अर्ध्या इंचाच्या अंतरावर मी हे अस्तर जोडून घेतलेलं आहे ब्लाउज पीसला। ब्लाउज पीस कट करताना मी अर्धा इंच एक्स्ट्रा कापड कट करत असते, त्यामुळे व्यवस्थित अस्तर आपलं आथरून आपल्याला त्यावरतून शिलाई मारून घ्यायची असते आणि हे एक्स्ट्राचा भाग नंतर कट करून घेतला तरी चालतो आपला। आता या पूर्ण शिलाई मारून घेतलेल्या आहेत। आता आपण हे एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊयात। त्यानंतर आता आपल्याला पाठीला टक्स द्यायचे आहेत। ते बघा कसे द्यायचे आहेत। गळ्याची गोलाई किती सुंदर आलेली आहे आणि पाठीचे टक्स टाकल्यावर हा गळा खूप छान डीप होतो। आता पाठीचे टक्स कसे टाकायचे? शोल्डरचा मध्य काढून घ्यायचा। 3 इंचाचं शोल्डर आहे, याचा मध्य काढून घेतला आणि त्याच्या सरळ लाईनमध्ये खालच्या साईडला आपल्याला एकदम छोटे छोटे टक्स टाकायचे असतात। वरती निमुळता आणि खाली थोडा जास्त अर्धा इंच अशी शिलाई घेऊन आपल्याला पाठीची टक्स टाकून घ्यायचे आहेत। वरती डबल शिलाई घ्यायची आणि खालच्या साईडला थोडा जास्त कपडा घेऊन अर्ध्या इंचावर मार्किंग करून आपल्याला हे पाठीचे टक्स टाकायचे असतात। फिनिशिंग सहित दाखवलेला आहे मी तुम्हाला। आता दुसरा टक्स पण तसाच टाकून घ्यायचा। शोल्डरचा मध्य काढून दुसरा टक्स जसा टाकलेला आहे त्याच्या उंचीनुसार आपल्याला हा दुसराही टक्स टाकून घ्यायचा आहे। आता बघा, ही फिनिशिंग छान आलेली आहे। आता पाठीची पट्टी 2 इंचाची कट केलेली आहे, अर्धा इंच दुमडून घेते मी।
किंवा डबल फोल्ड केला तरी चालतो। आणि आता ही पट्टी आपल्याला कशी लावायची तेही बघून घ्या। फिनिशिंग खूप छान येते, ही पट्टी लावलेली आहे मी तशी लावल्यावर। आता आपल्याला जिथं टक्स आहे तो टक्स आतल्या साईडला घ्यायचा। अर्धा इंचाचा जो टक्स होता तो आतल्या साईडला घ्यायचा आणि इथं जी पाठीची पट्टी आहे ती थोडीशी नकळत दुमडायची। परत हा दुसरा टक्स आहे तो परत गळ्याच्या आतल्या साईडला घ्यायचा आणि ही पट्टी परत एकदा दुमडायची। त्यामुळे फिनिशिंग छान येते आणि गळ्याची जी पट्टी असते ती मागच्या साईडनं गळा उचलत नाही। ही आपण दुमडून घेतलेली पट्टी आहे पाठीची त्यामुळे। आणि हे आतमध्ये आपण टक्स टाकून घेतलेले आहेत। दोन्ही टक्स आपल्याला एकमेकाकडे तोंड करून फोल्ड करून घ्यायचे असतात। आता यावरती एक दाबटीप टाकून आपण ही पट्टी आतल्या साईडला दुमडून घेणार आहोत। आता हे दुमडून घेऊयात आपण। बघा मैत्रिणींनो, खूप सोपं आहे। नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे। तरी आवडला एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। बघा हा पाठीमागचा भाग पूर्ण तयार करून घेतलेला आहे मी। गळ्याची गोलाई पण खूप छान आलेली आहे। नंतर गोट मारून घ्यायचा आहे याला। भेटूयात परत एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।